स्माइल इव्हिनिंग. आजच्या सेशनमध्ये आपणा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. वेलकम 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 यू ऑल. कशा आहात सगळे? एक आवाज जो अंदर से निकले. काय म्हणाल? मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, जबरदस्त आहे. जरा दोन्ही हात जरा शाहरुख खानला आठवा. त्याच्यातली एक क्वालिटी खूप छान आहे, दोन्ही हातांनी अशी एनर्जी पूर्ण करून. मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे. स्वस्त म्हणजे शरीर आणि मनाने स्वस्त. मस्त म्हणजे आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदात जगत आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्या जीवनामध्ये कसा येतोय? जबरदस्त आहे. तर कशा आहात तुम्ही? मी स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, फुल टू एन्जॉय. आयुष्याचा प्रत्येक श्वास आनंदी कसा करायचा, त्यासाठी आपण आजपासून रेकी शिकायला सुरुवात करतोय. काल आपण रेकी काय आहे, व्हॉट इज रेकी, या प्रश्नाचं उत्तर दिलं. आज आपण बघणार आहोत रेकीची 5 तत्व, रेकीची विशेषता आणि रेकीचा इतिहास. लक्षात घ्या, 5 प्रिन्सिपल्स ऑफ रेकी हा आपल्या जीवनामध्ये जेव्हा तुम्ही अनुभवायला लागाल, तर बघा, 21 दिवसामध्ये, किती दिवसामध्ये? 21 दिवसामध्ये तुमच्या जीवनाचा सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीचा नवा अनुभव तुम्ही तुमच्या जीवनात नक्कीच घ्यायला लागणार आहे आणि तुमचं जीवन अधिक आनंदी आणि अधिक सकारात्मक तुम्ही अनुभवू शकणार आहे. तो स्वागत आहे आजच्या सेशनमध्ये सगळ्यांचं. अं, जरा वेळेवर पोहोचत चला. फक्त 209 लोक आहेत सध्या प्रेझेंट. वेळेवर आलं तर अजून चांगल्या पद्धतीने आपल्याला लवकर स्टार्ट करता येतं. वेट अ मिनिट. ओके. सो सुरू करूया आजच्या आपल्या सत्राला. पुनश्च एकदा सर्वांचं स्वागत. लेट मी शेअर द स्क्रीन. आपला विषय आहे रेकी, एक ब्रह्मांडीय ऊर्जा, ज्याच्या लेवल 1चा अभ्यास आपण आजपासून सुरू करतो आहे. उरलेले 7 दिवस म्हणजे आजपासून इन्क्लुडिंग 7 दिवस आपण या रेकी ऊर्जेला समजून घेणार आहे आणि ही रेकी ऊर्जा कशा पद्धतीने आपल्या जीवनामध्ये संपूर्ण आनंदासाठी कार्य करते, त्या आनंदाची अनुभूती देखील आपण आपल्या जीवनामध्ये नक्कीच घेणार आहे. तर बघूया रेकी काय आणि कशा पद्धतीने काम करते. तर रेकी ही ऊर्जा, इथचा इतिहास आपण बघणारच आहे, पण त्याआधी आपण रेकीचे 5 तत्व बघतो आहे. तर डॉक्टर मिकाउसी यांनी हिला रिडिस्कवर केली. जसं मी तुम्हाला सांगितलं की ही ऊर्जा स्पर्शाच्या माध्यमातून तुमच्या माझ्या मनामध्ये, शरीरामध्ये प्रत्येक क्षण वाहत असते आणि आपल्याला या ऊर्जांचा वापर आपण अनंत कालापासून करतोय. तर या रेकीला 5 तत्व डॉक्टर मिकाउसींनी सांगितलेले आहे. 5 तत्व, त्याच्यातलं पहिलं तत्व आहे आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. डॉक्टर मिकौसीने एक सुंदर गोष्ट केलेली आहे. जीवनाला खूप लांब लचकने सांगितलंय की माझ्या जो एवढ्या वर्षाचं आयुष्य आहे, तेवढ्या वर्षाचं आयुष्य मी एवढं करेल तेवढं करेल, नाही. डॉक्टर मिकौसीने जीवन जगताना म्हटलंय ओनली फॉर टुडे, केवळ आज के लिए. का बरं केवळ आज के लिए? कालचा दिवस आज जगू शकताय का कोणी? जो काही दिवस तुम्ही काल जगला तो आज जगणं शक्य आहे का कुणाला? एनीवन? कल का दिन ऍज इट इज रिपीट होगा? किंवा आज तुम्ही कितीही उद्याचं प्लॅनिंग केलं तरी उद्याचा दिवस तुमच्या पद्धतीने तुम्ही जगू शकाल का? आज प्लॅनिंग केल्याने उद्याचा दिवस तसाचा तसा जगेल का? ते पण शक्य नाहीये. म्हणून डॉक्टर मिकॉसींनी हे जे 5 तत्व आपण आज शिकणार आहे, हे 5 तत्व आजच्या दिवस, केवळ आज के लिए मुझे जीना है, जो आजचा दिवस आपल्याला दिलेला आहे. जसं मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं सबकॉन्शियस माइंड शिकवताना की ओनली फॉर टुडे मध्ये, आज जेव्हा आपण सकाळी जागा झालो ना, गुगल सर्च करा की या पृथ्वीवरनं किती, या पृथ्वीवरनं 10 लाख प्लस लोकांनी टाटा बाय बाय केलेलं आहे. किती लोकांनी? 10 लाख प्लस लोकांनी टाटा बाय बाय केलेलं आहे. तुमचं माझं अस्तित्व जर आज इथे आहे, याचा अर्थ त्या ब्रह्मांडाचे उपकार आपल्यावर आहे की त्यांनी आजची सकाळ आपल्याला दाखवलेली आहे. त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर नाही लागला. मग आजचा दिवस रडण्यात, झगडण्यात, राग करण्यात, चिंता करण्यासाठी दिलाय का ईश्वराने आपल्याला? जर त्या 10 लाख प्लस लोकांमध्ये आपला नंबर नाही लागलाय, तर आजचा दिवस कशासाठी दिलेला आहे? परमसुखी, समाधानी, आरोग्य संपन्न, ऐश्वर्य संपन्न, दीर्घायुषी जीवनासाठी आजच्या एका दिवसाचं जीवन त्यांनी एवढ्या गोष्टींसाठी दिलेलं आहे. आपण काय करतो? इसने मुझे ऐसा कहा, ऐसा क्यों हुआ, असं का झालं, तसं का झालं, याच्यामध्ये आपण आजच्या दिवसाच्या वर्तमानातल्या एनर्जीला वाया घालवतो. आणि म्हणून डॉक्टर मिकॉसींनी 5 तत्वांसोबत आपल्या जीवनाला जोडलेलं आहे. पहिलं तत्व आहे
केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या करूंगी. मी तुम्हाला दोन अशा गोष्टी सांगते, ज्या गोष्टी ऐका आणि मग आजच्या दिवशी आपण राग केला पाहिजे की नाही केला पाहिजे याचा विचार करा. एक गोष्ट आमच्या शहरातली आहे, एक 3-4 वर्षापूर्वी ची गोष्ट आहे. आणि गोष्ट अशी आहे, एक सुंदर कुटुंब होतं, पती पत्नी 2 मुलं. आणि त्या घरामध्ये नियम होता संध्याकाळचं जेवण सोबत करायचं. एक दिवस पती कदाचित कामावर बाहेर काहीतरी झालं असेल आणि त्या तणावाला घेऊन घरी आला. संध्याकाळी जेवायला पत्नीने ताट वाढलं, सगळेजण जेवायला बसले. आणि त्यानंतर भाजीत काहीतरी कमी जास्त झालं असेल. ती बिचारी घरी दिवसभर काहीतरी करून ती पण थकलेली होती. आणि त्या एका कारणावरनं दोघांमध्ये वाद झाला. ती म्हणत होती मी तुमच्यासाठी करते, पतीने म्हटलं मी बाहेर दिवसभर तुमच्यासाठी राब राब राबतो. या गोष्टीवरून झालेला वाद, त्या पतीने आपल्या हातातलं ताट फेकलं आणि पत्नीचा गळा आवळला. 2 मिनिटामध्ये एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं. वर्तमानाच्या त्या क्षणातल्या रागावर कंट्रोल न ठेवल्यामुळे 2 मिनिटात पत्नी गतप्राण झाली. पतीला जेव्हा भान आला की आपल्या हातून एक चुकीचं कार्य घडलं, त्यांनी स्वतः पोलिसांच्या स्वाधीन स्वतःला केलं. 2 मुलं अनाथ झाले. विचार करा, तो व्यक्ती खुनी प्रवृत्तीचा व्यक्ती होता का? विचार करा. निश्चितच त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये त्याला त्याच्या रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही. म्हणून त्या व्यक्तीच्या हातून एक गुन्हा घडला आणि त्याचं स्वतःचं कुटुंब त्याच्या स्वतःच्या रागामुळे उद्ध्वस्त झालं. आणि म्हणून आपल्याला एक ऊर्जा इथे निर्माण करायचं आहे. केवळ आज के लिए मुझे क्रोध नहीं करना है. आजच्या दिवसात मला आज कुठल्याही परिस्थितीत राग करायचा नाही. पहिला. दुसरी गोष्ट सांगते, एक छान. बघा, लहानपणी जेव्हा एक छोटस मूल असतं, तो शाळेतून आल्यावर पहिले कुणाला शोधतं? नर्सरी के जी 1चं पहिली दुसरीतलं मूल कुणाला शोधतं सांगा बरं? सांगा शारदा मॅडम, कुणाला शोधतं? अनम्यूट करा. माईक माईक ऑन करा. हा, बोला बोला, झालाय माईक ऑन. कुणाला शोधतो? आईला शोधतोय. पक्क सगळ्यांना. असाच हो. एक दिवस एक नर्सरीत नव्याने शाळेत जाणारा मुलगा घरी येतो. आणि अगदी तो बाहेर हॉलमध्ये बॅग टाकतो आणि धावत, त्याला माहितीये की यावेळेस आपली आई किचन मध्ये काम करत असते, म्हणून तो आईला शोधत शोधत बॅग फेकून धावत किचनकडे येतो. त्यावेळेस डायनिंगवर त्याच दिवशी आईने नवीन कपांचा सेट आणलेला होता आणि तो डायनिंगवर काढून ठेवलेला होता. धावता धावता त्या मुलाचा धक्का त्या कपांना लागतो. त्यावेळेस आई भांडी घासत होती आणि तिच्या हातात सांडशी होती. आईच्या त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये तिला त्या कपांच्या फुटण्याचा जो आवाज येतो त्याच्याने तिच्यातला राग वाढतो. आणि हातातली सांडशी ती मुलाच्या दिशेने भिरकावते आणि ती सांडशी मुलाच्या डोळ्यात जाऊन बसते आणि त्या मुलाचा एक डोळा कायमस्वरूपी निकामी होतो. मला सांगा, त्या आईला आपल्या मुलाला आयुष्यभराचं अंधत्व द्यायचं होतं का? पण ही सुद्धा घटना घडली. ते त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये तिला तिच्या रागावर कंट्रोल करता आला नाही, म्हणून तिच्या हातून एवढी मोठी घटना घडली. म्हणून आज इथे उपस्थित 297 लोकांना एक संकल्प करायचा आहे की आजच्या दिवस मी राग करणार नाही. आजच्या दिवस मी राग करणार नाही, हा संकल्प आपल्याला करायचा आहे. आयुष्यात किती कठीण प्रसंग आला तरी वर्तमानाच्या क्षणांमध्ये स्वतःमध्ये बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. म्हणून आपला आजचा संकल्प आहे पहिला, जो डॉक्टर मिकाऊसींनी रेकीसाठी दिलेला आहे. परिस्थिती किती वाईट असली तरी मी आजच्या दिवस राग करणार नाही. कारण त्यांनी म्हटलं, पास्टचं जीवन घडून चुकलेलं आहे, येणारा भविष्यकाळ मला माहिती नाही, माझ्या हातात फक्त वर्तमान आहे. आणि वर्तमानाच्या या क्षणांवर आजच्या दिवस मी राग करणार नाही. कारण रागाने किती भयानक घटना घडू शकतात त्या मी आता तुमच्या समोर सांगितल्या. तर आपल्याला आज संकल्प करायचा. बोला सगळ्यांनी, म्हणा आजच्या दिवस मी राग करणार. रोज सकाळी फक्त 5 तत्व सांगायचं आहे. आज केवल आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा या नहीं करूंगी. फक्त आजच्यासाठी मी राग करणार नाही, हा संकल्प आपल्याला आजपासून करायचा आहे. त्यानंतर डॉक्टर मिकाऊसींनी रेकीचा दुसरा नियम जो तुम्हाला सांगितला आहे, तो म्हणजे आजच्या दिवस मी
चिंता करणार नाही, सगळ्या प्रकारच्या चिंतांपासनं दूर राहणार आहे. मला सांगा की तणाव, दुःख कुणाच्या आयुष्यात नाही आहे हो? प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार फरकाने तणाव आणि दुःखाच्या रेषा कुठे ना कुठे अस्तित्वात असतातच. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठे तणाव आहे, कुठे दुःख आहे, कुठे चिंता आहे. कदाचित आपण अपेक्षाही केली नाही या पलीकडचं दुःख कुणाच्या तरी आयुष्यात असेल. पण आपल्याला काय वाटतं, माझ्याच जीवनातलं दुःख खूप मोठं आहे. चला आपण एक प्रॅक्टिकल परत रिपीट करणार आहे. मला एक व्हॉलेंटियर पाहिजे आहे. कोण बनेल आत्ताचं व्हॉलेंटियर? एनीवन? पटकन एक हँड रेस करा, म्हणजे आपण प्रॅक्टिकल समजून घे. एनीवन, पटापट. काही मॅजिक बिजिक नाही करणार आहे आपण. ओके. दिशा मॅडम अनम्यूट करा. चलो, कुठून आहे दिशा मॅडम? मी साकोलीवरून. साकोली. ओके, वेलकम. चला, आज जे प्रॅक्टिकल मी घेणार आहे आपलं काय आहे, आजच्या दिवस चिंता करणार नाहीये. काय करता तुम्ही सांगा? मी तर एक स्टुडंट आहे. ओके. अभ्यासाचा तणाव येतो हो, कधी कधी. आणि तो तणाव आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की म्हणजे एक टेन्शन येतं तुमच्या मुलांच्या, स्टुडंटच्या भाषेत, माझ्या जीवनात खूप टेन्शन आहे, अशी प्रतिक्रिया येते. हो. आणि याच तणावातनं बरेचसे मुलं चुकीचे पावलं देखील उचलतात. हो. ओके, आपण न्यूज चॅनल, पेपरमध्ये अशा गोष्टी ऐकत असतो. आणि आजचं तर जग खूप सोशल मीडियाचं झालेलं आहे आणि तुमचं जीवन खूप फास्ट करून टाकलेलं आहे तुम्ही, बरोबर? तर दिशा हो. मॅडम, तुम्ही जे कोणत्या आजच्या दिवस चिंता करणार नाही, यासाठी तुम्ही काय करायचं किंवा काय करू शकता? ठीक आहे, समजा तुम्ही एखाद्या दिवशी पेपरला गेला आणि तो पेपर तुमचा बिघडला, हो. काय होतं? घरी येऊन तो पेपर टॅली केला की आपल्याला खूप चिंता वाटते. खूप टेन्शन येतं. आता मला हो. सांगा, जे तुम्ही म्हटलं की घरी येऊन पेपर टॅली केला, मला सांगा तुम्ही घरी येऊन पेपर टॅली नाही केला तरी जेवढे मिळायचे तेवढेच मार्क मिळतील? हो. मग तो घरी येऊन पेपर टॅली करायची गरजच काय, कारण तो गेला, तो संपला. हो. जेव्हा यायचा आहे तेव्हा तो रिझल्ट येईल, पण तो टॅली करून तो रिझल्ट येईपर्यंत त्याचं चिंतेत जगणं कितपत बरोबर आहे? हा. मग आजपासून पेपर सोडवून आल्यावर कधीच त्याला, कारण टॅली करायचं नाही. रिझल्ट येणारच आहे ना, तुम्ही टॅली करा की नका करू, त्याचा रिझल्ट जो तुम्ही लिहिलेला आहे त्यानुसार येणार आहे. म्हणून जे हो. पालक, लिटरली सांगते दिशा मॅडम, की जे पॅरेंट्स देखील पेपर काय लिहिलं रे तू म्हणून त्याच्याकडनं जे घरी आल्यावर टॅली करून घेतात ना, बिलकुल बंद करा. माझ्या बहिणींना, मैत्रिणींना विनंती आहे की असं चुकूनही करू नका. कारण त्याला तुम्ही उद्याच्या पेपरसाठी तयारी करायला वेळ द्या. आजचा पेपर कसा गेला त्याच्यावर टेन्शन घेऊ नका. कारण इथेच पालक चुकतात आणि त्याला, तुझा आजचा पेपर गेला, तुमच्या कितीही त्याचं क्रॉस व्हेरिफिकेशन केल्याने तुम्ही त्या मुलाचा रिझल्ट बदलवू शकणार आहे, मुलीचा रिझल्ट बदलवू शकणार आहे का? मग गरज काय त्या क्रॉस व्हेरिफिकेशनची? अजून तुम्ही त्यांना टेन्शन मध्ये टाकता. म्हणून माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आपल्या मुलाचा जो कुठला पेपर गेलेला असेल तो गेला तसा गेला, त्यांना चिंतेत पाडू नका, त्यांना टेन्शन देऊ नका. दुसऱ्या पेपरसाठी त्यांना सकारात्मकरित्या, मुलांना ठीक आहे गेला तो गेला, पुढच्या पेपरचा अभ्यास कर, बघून घेऊ. पण तुम्ही एक एक मार्क चेक करता, अरे अर्धा मार्क तू इथे सोडलं, इथे चुकवलं. गरज काय आहे या सगळ्या गोष्टींची? कळत नकळत तुमच्या मुलांना टेन्शन देण्याचे जबाबदार तुम्हीच आहात. काय, कुठल्या स्पर्धेत तुम्ही मुलांना नेताय, कुठलं टेन्शन देताय तुम्ही? विचार करा थोडं. कारण अ शीट ऑफ अ पेपर नेव्हर डिसाइड युअर फ्युचर. एक लक्षात घ्या, या जगामध्ये सगळ्यात मेरिट येणारे विद्यार्थी होते ना आपल्या वर्गातले वगैरे, विचार करा ते मेरिट येणारे विद्यार्थी आज त्यांच्यापेक्षा कितीतरी कमी शिकलेल्या लोकांच्या हाताखाली कामं करून राहिले आहेत. किंवा जे तुम्ही आज 4 दिवस झाले मला ऐकून राहिले, कोणीतरी माझं एज्युकेशन विचारलं का मला? नाही विचारलं ना. ते नंतर आपण बोलू, कारण आजचा तो विषय नाहीये, ते मी सांगेल तुम्हाला. बट एक लक्षात ठेवा की आयुष्यामध्ये जिंकण्यासाठी, आयुष्य म्हणजे शर्यत नाहीये, मुलांचा कधी पण आधार बना, त्यांचा आत्मविश्वास. का मुलांना अक्षरशः आई वडिलांना न सांगता एखादं मोठं पाऊल उचलतात आणि आयुष्यभराचा पश्चाताप आई वडिलांच्या जीवनात येतो. का? तर त्यावेळेस तुम्ही त्यांच्या सोबत मैत्रीची भावना ठेवत नाही आणि मुलांच्या चिंतेचं कारण तुम्ही बनता.
वेळ निघून गेल्यावर पछतावण्यात काहीच होत नाही. त्याच पद्धतीने आपण आपल्या कुटुंबामध्ये कितीही चिंता केली तर सोल्युशन मिळणार नाही हो. आपल्या कुटुंबाला आपल्याला घेऊन चालायचं आहे. प्रत्येक व्यक्तीला एक स्वतंत्र अस्तित्व समजा ना तुम्ही. का बरं आपण आपल्या कुटुंबातील चिंतेचं कारण बनावं? तुमचं तुमच्या घरात असणं एखाद्याच्या तणावाचं कारण बनलं पाहिजे की एखाद्याच्या आनंदाचं कारण बनलं पाहिजे? चॉईस आणि उत्तर आपलं आहे. तुम्ही जर घरात तुमच्या कुटुंबासोबत वावरता, एका वडिलाच्या आवाजाने कुटुंबामध्ये आनंद निर्माण झाला पाहिजे की त्याच्यामुळे तणाव निर्माण झाला पाहिजे? एखाद्या भगिनीच्या, एखाद्या आईच्या घरात असण्याने, मी तर म्हणते की ज्या आज एका नात्याला खूप असतं, ननंद भावजेचं नातं आहे, दोन जावांचं नातं आहे, का त्या नात्यांमध्ये प्रेम विश्वास आदर नाही असू शकत? कारण आपण कधीच त्या आनंदाचं कारण बनण्याचा प्रयत्न केला नाहीये. आज मी त्या भाग्यशाली पैकी आहे. मी जर माझ्या माहेरी जायचं म्हटलं तर माझ्या सख्ख्या वहिनीच नाही तर माझ्या चुलत वहिनी सुद्धा, ताई तुमच्यासाठी काय बनवून ठेवू, यासाठी दोनदा फोन करतात. का बरं? नाते जपायला शिका हो. तोडल्याने कसंही जगलं तरी आयुष्याचा दी एंड आहे, ते नाते संपणार आहे. आणि मला आनंद आहे की आज माझे हजारो विद्यार्थी, जे मी सेकंड लेवलमध्ये कंप्लेंटला कम्प्लिशन हा विषय शिकवते, त्या विषयामध्ये अनेक लोकांनी आपल्या बिघडलेल्या नातेसंबंधांना ठीक केलेलं आहे. जे कधीच एकमेकांच्या घरी जात नव्हते, आज ते एकत्रपणे सण समारंभ साजरे करत आहेत. का बरं आयुष्य आपल्याला जगू शकत नाही? तर आजचा दुसरा नियम, चाहे कुछ भी हो जाए, आज से चिंता नाही करना है. चला म्हणा, आजपासून आम्ही कुठल्याही गोष्टीत, कारण जीवन कुठे जगायचं आहे? कालचा विचार करायचा नाही आहे, उद्याचा विचार करायचा नाही आहे, आजच्या मध्ये जीवन जगायचं आहे. आणि आजचा दुसरा संकल्प, काही झालं तरी मी आज चिंता करणार नाहीये आणि माझं असणं या जग कुणाच्या तरी बाजूला असणं, कुणाच्या तरी सोबत असणं, कुणाच्या चिंतेचं कारण मी बनू देणार नाहीये. तुमच्या असण्याने दुसऱ्या लोकांना काय झाला पाहिजे? आनंद झाला पाहिजे. तुमच्या असण्याने त्यांच्या चेहऱ्यावर हिंमत आली पाहिजे. तुमच्या असण्याचा आनंद तुमच्या कुटुंबांसमोर, तुम्ही जिथे कामाला आहे, तुमचं प्रोफेशन आहे, ज्या कुठल्या प्रोफेशन मध्ये तुम्ही काम करता, एक बॉस म्हणून करत असाल, तुम्ही एखादं कलिग म्हणून असाल, एखाद्या शाळेत शिक्षक असाल, विद्यार्थ्यांना सुद्धा तुमचा आधार वाटला पाहिजे. टीचर असाल तर, एक बॉस असाल तर तो आनंद देणारा बॉस असला पाहिजे. आजपासून संकल्प करू की मी चिंता करणार नाही आणि कुणाच्याही जीवनात मी चिंतेचं कारण बनणार नाही. मी माझ्या चेहऱ्यावर इथून पुढे जगताना एक सुंदर स्माइल करून जगणार. मग मी कुठल्याही नात्यामध्ये जगत असेल, मग पुरुषाच्या याच्यात जे भाऊ बंधकीचे नाते आहे, त्याचे एक पती म्हणून, एक भाऊ म्हणून त्याचे नाते वेगळे असतील. एका स्त्रीच्या याच्यामध्ये एक सासू म्हणून, सून म्हणून, जाऊ म्हणून, भाऊजे म्हणून, ज्या काही नात्यांमध्ये तुम्ही जगताय, समाजामध्ये जी काही ओळख आहे, तर तुमचं असणं एखाद्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणार असलं पाहिजे, नाही तर आली डोकं खायला, असं कोणीही म्हटलं नाही पाहिजे. आजपासून कोण कोण संकल्प करताय? मी आजपासून, आलं का लक्षात? प्रत्येक क्षण चिंता करणार नाही, माझं असणं प्रत्येकाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला सकारात्मक ऊर्जांनी जीवनाचा आनंद घ्या. दोन्ही हातांनी संकल्प करा की यस आय एम रेडी. आजपासून मी चिंता करणार नाही आणि माझं अस्तित्व कुणाच्याही जीवनात असण्यामुळे आनंदाचं कारण बनणार आहे. मी कुणाच्याही जीवनात चिंतेचं कारण बनणार नाही. त्यानंतर डॉक्टर मिकोसिननी तिसरं कारण सांगितलं जगण्यासाठी. ते कारण आहे, आज मी माझ्यावर असलेल्या आशीर्वादाची गिनती करणार. चला, इथे किती लोक आहेत ज्यांना वाटतं की मेरे जैसा कोई दुखी नाही? मेरे जैसे दुखी नाही वाले कोण कोण लोक आहे? एखाद्या व्यक्तीने हात वर करा बरं. माझ्यासारखे कष्ट आयुष्यात कोणी सहन नाही केले. चला, एक तरी जण. बहुत दुख वाले दुखों के सागर में हँड रेस करा. चला, रामलू सर अनम्यूट करा. लय दुःख सहन केले तुम्ही, अनम्यूट करा बरं. अरे कुठे गेले? चला, रामलू सर दिसत नाही मला. अजून कोणी आहे का? एनीवन? मेरे जीवन में काफी दुख है वाले. अरे सगळ्यांचे दुःख दोन याच्यातच संपले का? चला, पंकजा मॅडम अनम्यूट करा. पंकजा मॅडम, हा बोला मॅडम.
असं वाटतंय का? तू कुठून आहात पहिले ते सांगा. पंकजा. म्हणजे काय, कशाबद्दल बोलायचंय मॅडम? मॅडम, असं तुम्हाला वाटतं का की तुमच्या जीवनात तुम्ही खूप दुःख सहन केलेलं आहे आणि तुम्ही खूप दुःखी आहात, असं बिसं वाटतं का तुम्हाला? हा, दुःख सहन केलेलं आहे. पण मला हा. आता असं वाटत नाही. कारण असं आहे की मुलीचं चांगलं आहे, मुलाचं चांगलं आहे, सगळं घरात नाही, मग आनंदी तुम्हाला आनंद तुम्हाला आहे. हँडल नव्हता करायचा. मी सध्या हँडल कुणाला करायला सांगितलं? ज्यांना वाटतंय की दुःख ते दुःखी आहेत, ओके, त्यांना दुःख उपाय देते मी. एकच आहे. हा, बोला. दुःख एकच आहे की माझ्या मुलाचं लग्न काही जमत नाही. त्यामुळे मला दुःख होतं की बाबा, सर्व मुलांची लग्न होतात, आपल्या मुलाचं ठीक आहे, होत ठीक नाही. आहे, ठीक आपण आहे. ओके, एक एवढं मिनिट, आपण वागलो. त्याच्यापेक्षा मोठ्या दुःखांचा विचार करू थोडा. ओके. हा, पल्लवी वनी मॅडम, बोला. हो, मला वाटतं असं. काय वाटतं? तुमच्या अ, जीवनात खूप दुःख आहे? असं तुम्ही वाटतं व्हिडिओ ऑन करू कारण शकला असाल ना मॅडम? व्हिडिओ ऑन करू शकत असाल तर मी 2 मिनिटात तुमचे दुःख दूर करून देते. व्हिडिओ ऑन करू शकता का? पटकन करा. हो, करते. ओ, हॅलो. कुठून हो आहात मॅम, मॅडम? मी जबलपूरहून आहे. ओके, जबलपूरहून आहात. तुम्हाला असं वाटतं की तुमच्या जीवनात खूप दुःख आहे, बरोबर? हो, आणि पुढच्या 2 ते 3 मिनिटात मी जर तुम्हाला भाग्यशाली बनवलं तर आवडेल? आवडेल ना. पक्क? आवडेल ना, नक्की आवडेल. ओके. आता बघा, जर एखादा व्यक्ती कुणाच्या तरी स्वप्नातलं जीवन जगतो आहे, तर तो व्यक्ती दुःखी राहू शकतो का? नाही, आ येस ऑर नाही राहील ना? नाही, एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीच्या स्वप्नातलं जीवन जगतोय म्हणजे तो दुःखी राहील का? निश्चितच तुमचं नाही, उत्तर नाहीये की होय? नाही राहील ना? नाही राहणार. नाही राहणार. ओके, थँक्यू. आता बघा मॅडम, रस्त्यावर पावसाच्या आता पावसाचं वातावरण चालू आहे. असे कितीतरी लोक आहेत ज्यांना दिवसा रात्री डोकं झाकायला छत सुद्धा उपलब्ध नाही. त्या दिवशी मी एक चित्र पाहिलं. त्या चित्रामध्ये अगदी एका झोपडीमध्ये, उघड्या झोपडीमध्ये 2 मुलं झोपलेले होते. खाली जे अंथरूण टाकलेलं होतं तिथे पूर्ण चिखल होता आणि जे ब्लँकेट पांघरलेलं होतं त्या ब्लँकेटवर पण चिखल होता. अशी या पावसाळ्यात ते 2 मुलं रात्र काढतात आहे झोपून उघड्यावर. ते जी फाटलेली झोपडी आणि त्याच्यात पूर्ण चिखल आलेला. मला सांगा, त्या 2 मुलांपेक्षा जर तुम्ही रात्री झोपायला तुम्हाला भाड्याचं असेल, एक खोलीचं असेल, घर आहे, तर त्या मुलांपेक्षा आपण भाग्यशाली आहोत की नाही? आहोत. आ आहोत, भाग्यशाली आहोत. भाग्यशाली आहात. आहोत. थँक्यू. आता आज असे भारतात कितीतरी लोक आहेत ज्यांना अंगभर घालायला कपडे नाही आहे. आणि जर आपल्याला अंगभर कपडे मिळतात आहे तर त्या असंख्य उघड्या अर्ध ज्यांना शरीर झाकता येत नाही त्यांच्यापेक्षा आपण भाग्यशाली आहोत का? सांगा पल्लवी मॅडम, भाग्यशाली आहात का त्या लोकांपेक्षा? हो, भाग्यशाली. पक्क? नक्की. आता एखाद्याकडे तुमच्याकडे टू व्हीलर फोर व्हीलर काय आहे? दोघं आहे. दोन्ही आहे. मग विचार करा, दोघं. ज्याला चालायला दोन्ही पायच नाहीये आणि तुमच्याकडे फिरायला फोर व्हीलर टू व्हीलर दोन्ही आहे, तर त्या बिन पायाच्या व्यक्तीपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? भाग्यशाली. तुमचे दोन्ही डोळे बघू शकतात, जगामध्ये हजारो अंध लोक आहेत, त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? तुमच्या दोन्ही कानांनी तुम्हाला ऐकता येतं, असंख्य कर्णबधिर लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? भाग्यशाली. तुम्हाला तोंडाने बोलता येतं, लोकांना तोंड असूनही बोलता येत नाही, त्यांच्यापेक्षा भाग्यशाली आहात की नाही? तुमचे दोन्ही हात काम करतात आहे, तुमच्या शरीरातला प्रत्येक ऑर्गन काम करतोय. असंख्य शरीरानी अधुत्व असलेल्या लोकांपेक्षा तुम्ही भाग्यशाली आहात की नाही? भाग्यशाली. मग त्या ईश्वराने तुम्हाला एवढं सगळं दिल्यावर मी भाग्यशाली नाही म्हणणं कितपत बरोबर आहे सांगा? एक लक्षात घ्या, त्या ईश्वराने आपल्याला एवढं भरभरून दिला हो. 2 हातांनी आपण काम करू शकतो, डोळ्यांनी बघू शकतो, कानांनी ऐकू शकतो, आपल्या शरीरात श्वास चालू आहे. अरे, डोक्यावर छत आहे, फिरायला गाडी आहे,
हजारो करोडो लोकांचं स्वप्न तुमचं जीवन आहे मॅडम, पल्लवी मॅडम, आणि ते जीवन तुम्ही जगताय. आणि तरी स्वतःला जर भाग्यशाली समजत नसाल तर मग विचार करा, त्या ईश्वरालाही वाटत असेल की यांना अजून काय द्यावं आणि भाग्यशाली करावं. म्हणून आपला फोकस काय नाही आहे याच्याकडे करण्यापेक्षा रोज स्वतःला एकदा तरी सांगा की त्या ईश्वराने मला भरभरून दिलेला आहे आणि त्याचं कोटी कोटी धन्यवाद मागा. कारण आज हजारो नाही लाखो लोकांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय आणि त्याच्यासाठी त्याला दररोज थँक्यू म्हणा. कारण आजपासून जर तुम्ही म्हणाल ना मी भाग्यशाली नाही या, तुमच्यापेक्षा करोडो लोक दुःखी आहेत हो, की ज्यांना हात आहेत काम नाही करू शकत, पाय आहेत चालू शकत नाही, शरीराचा एखादा ऑर्गन निकामी झालेला आहे, ते काहीही करू शकत नाही, डोक्यावर छत नाही, घालायला कपडे नाही या. आणि आपण विचार करा, सगळं काही असून मी भाग्यशाली नाही असं जर म्हणत असेल. काय वाटतं पल्लवी मॅडम, तुम्ही किती लोकांमध्ये भाग्यशाली आहेत आज? लाखो लोकांमध्ये. करोडो म्हणा, लाखो नाही. तुम्ही जे लाईफस्टाईल जगताय, घर गाडी बंगला, आज घर गाडी लोकांचं बंगला आहे. स्वप्न आहे, करोडो लोकांचं स्वप्न आहे. आणि करोडो लोकांच्या स्वप्नातलं जीवन जगणारा व्यक्ती दुःखी राहू शकत नाही. म्हणून आज सगळ्यांनी हृदयात हात ठेवून स्वतःला सांगा, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे, मी भाग्यशाली आहे. स्वतःच्या जवळ जे काही असेल त्या भाग्यासाठी स्वतःला थँक्यू म्हणा. कारण आज करोडो लोक तुमच्यासारखं जगायचं इच्छित असतात. एखाद्या जवळ एक खोली असेल, ती भाड्याची असेल, पण तुम्हाला डोक्यावर रात्रीचं छत आहे. हजारो लोक जे उघड्यावर झोपतात त्यांच्यापेक्षा तुम्ही भाग्यशाली आहे. तुम्ही सायकलसाठी रडत असाल, आज जगामध्ये दोन्ही पाय नसलेले लोक आहेत. त्याच्यामुळे त्या व्यक्तींना म्हणजे त्यांच्या स्वप्नातलं जीवन तुम्ही जगताय, तर त्या करोडो लोकांमध्ये तुम्ही भाग्यशाली आहात. आणि रोज सकाळी स्वतःला सांगायचंय, मी भाग्यशाली, आपल्याकडे काय चांगलं आहे याच्याबद्दल विचार करा. तुम्हाला काय वाटेल, आपल्या भाग्याचा हेवा वाटायला लागेल की मी लोकांमध्ये कितीतरी भाग्यशाली आहे. तर कंप्लेंट करू नका, कम्प्लिशनवर वर्क करा आणि बघा तर डोळे उघडून की माझ्या जीवनात काय आहे चांगलं आहे. आणि आजचं सगळ्यांना होमवर्क राहणार आहे, अशी एक लिस्ट तयार करा की काय तुमच्या जीवनात चांगलं आहे, याची एक नवी लिस्ट तयार करा. तुम्हाला एक नवीन गोष्ट सापडेल की आजपर्यंत आपला फोकसच गेला नाही तिकडे की माझ्या जीवनात किती चांगलं आहे. ओके, मॅम मला एक प्रश्न होता, फक्त एक प्रश्न विचारू? बिलकुल बोला. मला 2 मुलीच आहे आणि त्या लहानाच्या मोठ्या करत करत मी सगळ्यांची बांधून थकली आता. इथे प्रत्येकाला म्हणजे इथे असं जबलपूरचं वातावरण आहे की एक तरी मुलगा हवा. आता फॅमिलीत पण मी सगळ्यांची या गोष्टीवर भांडण करून थकली. आता मोठी मुलगी माझी 20 वर्षाची आहे, तर आता थकायला झालंय खूप. परत मॅडम आज तोच प्रश्न ऐका असला ना, तर मी त्यांची मेंटॅलिटी कशी चेंज करू? एक लक्षात घ्या मी पल्लवी एकटी मॅडम. म्हणू की मला नाही नाही, एक तुम्हाला सांगते त्याच्यात एक लक्षात घ्या. आज IVF सेंटर समोर लागलेल्या रांगा बघा. करोडो लाखो रुपये खर्च करून देखील जे दान लोकांच्या पदरात पडत नाही, त्या सुखाल ते सुख तुमच्या जीवनात आहे ना मुली. आणि मुली त्याच्यामुळे आहे. भाग्यशाली. सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग. लोक का, मी याच्यावर एक रील बनवली आहे माझ्या युट्यूबवर बघा. काही तर लोक म्हणतील लोकांचं कामच आहे चुका काढण्यात, बरोबर आहे. आता जेव्हा कोणीच माझ्या ह्याच्यात नाही, कशात तरी माझ्या ते चुका काढतात. आता मी माझा युट्यूबचा पहिला व्हिडिओ टाकला होता. आता मला कॅमेराकडे बोलायची सवय नव्हती, मला कमेंट आला होता, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा, असा एक कमेंट आला होता. आता मी जर तिथे थांबली असती तर माझं युट्यूब चॅनल मॉनिटाईज झालं असतं का? मी आज त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचली असती का? एक लक्षात घ्या, विचार करा की जे चांगलं आहे विचार करा, माझ्या घरात 2-2 माता लक्ष्मी आणि सरस्वतीचं रूप आहे, त्याचा आभार माना. कारण हजारो लोक त्या एका संततीसाठी सुद्धा लाखो रुपये खर्च करायला तयार आहे. आणि जे लोक तुमच्या भावनांना समजू शकत नाही त्यांना सोडून द्यायला शिका. कुछ तो लोक कहेंगे, मी कालच्या परवाच्या सेशन मध्ये काय सांगितलं, सोडून द्यायला शिका. कारण सगळ्यांनाच आपण कुठलाही मुद्दा समजावून देऊ शकत नाही. कारण आपल्या हाताचे 5 बोट वेगवेगळे आहे, तर आपल्या समाजामध्ये लोकही वेगवेगळ्या विचारांचे वेगवेगळ्या याचे राहतील, त्यांचं समाधान आपण करू शकत नाही. जे लोक आपल्याला समजून देत नाही त्यांना सोडून द्यायला शिका. कारण ते काही आपल्या दुःखामध्ये सहभागी होणार नाही, बरोबर आहे. आपलं चांगलं त्यांना
बघू देत नाही. भगवत त्यामुळे अशा लोकांना सोडून द्यायला शिका. आणि आज आपल्या मुलींना घट्ट मिठी मारून माना की थँक्यू, तुमच्या असण्यामुळे माझं मातृत्व अस्तित्वात आहे. तुमच्या असण्यामुळे कोणी विचार करा, आज त्या आहेत म्हणून तुम्हाला आई शब्द मांडतो. तोच समाज जर त्या दोघी नसत्या तर तुम्हाला अजून हीन भावनेने बघितलं असतं. म्हणून समाजावर जाऊ नका. जे दान तुमच्या पदरात आहे त्या दानासाठी आजपासून अभिमानाने जगा. कारण तुम्ही एक दोन लक्ष्मी म्हणजे लक्ष्मी आणि सरस्वती दोन रूप तुमच्या घरात ठेवलेले आहे. त्यासाठी म्हणा आजपासून मी भाग्यशाली आहे. बिलकुल मी विचार भाग्य करू नका. मी खरोखर भाग्यशाली आहे. भाग्यशाली. मी भाग्यशाली आहे. ग्रेट, थँक्यू. खरोखर मी भाग्यशाली आहे. चला, थँक्यू. खूप छान, खूप बरं थँक्यू. वाटलं तुम्ही आज स्वतःला भाग्यशाली म्हटलं. आजच्या या सेशनचं सार्थक झालं. चला, थँक्यू. पुढे जाऊया. त्यानंतरचा जो आपला रेकीचा तत्व आहे चौथं, ते म्हणजे आज मैं अपनी ईमानदारी से अपना काम करूंगा या करूंगी. मी आपल्या पूर्ण इमानदारीने आपलं काम करणार किंवा जे काही जबाबदारी. आता मला सांगा, या सामाजिक लेवलवर या समाजामध्ये डॉक्टरांनी आपलं काम वेळेवर केलं, इमानदारीने केलं. पैसे सगळ्यांनाच कमवायचं आहे, पण प्रत्येक डॉक्टरनी मला पेशंटला बरं करणं हे काम आहे. तर आज अनेको पेशंट उपचारा अभावी आपला प्राण गमावतात. ते होणार नाही. एका शिक्षकाने शाळेत शिकवताना विद्यार्थी घडवणं ही माझी जबाबदारी आहे. या जबाबदारीने विद्यार्थ्यांना घडवलं तर भारतामध्ये उज्ज्वल नागरिक तयार होतील. प्रत्येक गृहिणीने विचार करा, जेव्हा तुम्ही काम करता प्रत्येक वस्तूला तुमचा स्पर्श जेव्हा लागतो ना, एक ऊर्जा प्रदान होते. एक कपड्याला घडी घालताना देखील तुमच्याकडे जर ऊर्जा पॉझिटिव्ह असेल ना, तर आयुष्य सुंदर होऊन जाईल. आणि म्हणून तुम्हाला सांगते की जे काही जबाबदारी त्या निसर्गाने ईश्वराने तुमच्यावर टाकलेली आहे त्या जबाबदारीसाठी थँक्यू म्हणा आणि ते पूर्ण इमानदारीने काम करा. बघा, या देशातला पोलीस असो, सैनिक असो, प्रत्येक व्यक्ती असो, प्रत्येकाने जर वेळेवर नियमितपणे काम करायला सुरुवात केली ना, तर जीवन कसं आनंदी होऊन जाईल. प्रॉब्लेम तिथेच आहे हो, की जबाबदाऱ्यानुसार आपण काम करत नाही. म्हणून एक लक्षात घ्या, मुलगी फक्त आपली नसते. दुसऱ्यांची मुलगी जरी आपल्या घरी येत असेल ना, तर प्रत्येक सासूने तिचा मुलीप्रमाणे स्वीकार करा. प्रत्येक मुलीने दुसऱ्यांच्या घरी पाऊल ठेवल्यावर त्या घराला परक समजण्यापेक्षा त्या घरातल्या प्रत्येक सदस्यांचा स्वीकार करा. कौटुंबिक वातावरण आनंदाचं होईल. पण प्रॉब्लेम काय, आपण परक्याला परक समजत जातो आणि कुटुंब लेवलचा आनंद विसरून जातो. आयुष्य कसंही जगलात, आयुष्य बघा, इथून जन्माला आलो मूड बांधलेली आहे हो, प्रत्येक बाळाची मूड बांधलेली असते. जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा हात रिता झालेला असतो. इथून एवढा प्रवास म्हणजे जीवन आहे. आणि ह्या प्रवासाचा पूर्ण हात असा केव्हा पसरला जाईल तो माहिती नाही. श्वासाचा आपण बँक बॅलन्स वाढवू शकतो, पण श्वासांचं बॅलन्स वाढवण्याचं कुठलंच अकाउंट आतापर्यंत निघालं नाही. या त्या क्रिएटरनी जेवढा बोलते ना, जितनी चाबी भरी रामने उतना चला चले किलोना, तेवढीच ऊर्जा आपल्याला आहे. तो शेवटचा श्वास आपल्याला माहिती नाही, पण वर्तमानातलं जीवन आपल्या हातात आहे. तर लक्षात घ्या, त्याला थँकफुलनेसच्या याच्यात आपल्याला जगायचं आहे. आणि जे काही कामं आपल्यावर आलेले आहेत, समजा आता विचार करा, मी हा क्लास 10 दिवसांचा फ्री मध्ये देते. कुठेतरी तुमच्या मनामध्ये एक विचार आला का, काय फ्री, चौथा दिवस आहे आजचा क्लास, फ्री मध्ये आहे म्हणून टाइमपास चालू आहे? 10 दिवस माझी एवढीच मनापासून शिकवण्याची तयारी राहील, कारण माझ्या जीवनाचे ध्येय वेगळे आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करण्यासाठी मी जगते. आणि त्याच्यामुळे मी फ्री असो की माझा पेड सेशन असो, सारख्याच एनर्जीने मी क्लास घेते. कारण मला माहितीये की मी माझी जबाबदारी स्वीकारलेली आहे आणि ही जबाबदारी मला संपूर्ण इमानदारीने पूर्ण करायची आहे. आलं लक्षात? म्हणून जबाबदारी ही सकारात्मकतेने स्वीकारा, पॉझिटिव्हिटीने स्वीकारा. आजी असाल तर नातवंडांची काळजी तेवढ्याच मायाने घ्या. एक लक्षात घ्या, कारण आयुष्य क्षणभंगूर आहे. आणि त्या क्षणभंगूर आयुष्यामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद लुटता आला पाहिजे आपल्याला. आणि तो एकदा का लुटता आला ना, तर मग त्याच्यापेक्षा आयुष्यात काहीच आनंद म्हणजे दुसरं काही उरत नाही. कारण त्या प्रत्येक क्षणाला जेव्हा तुम्ही जिओ तर हर पल ऐसे जिओ जैसे की आखरी हो. म्हणून जर एखाद्याने म्हटलं की आयुष्याचा शेवटचं कसं जगायचं, अरे त्या दिवशी तुम्ही कुणाला रागवाल का? त्या दिवशी चिंता कराल का? नाही. चलो जो भी है उसको आगे बढ़ाओ, एन्जॉय करो. तो फुल टू एन्जॉय लाईफ होना चाहिए. आज सकाळी उठल्यावर काय म्हणायचं,
थँक्यू सो मच गॉड की त्या 10 लाख लोकांमध्ये माझा नंबर लावला नाही, तर आजचा दिवस मी कसा जगणार आहे? स्वस्त, मस्त आणि जबरदस्त असा जगणार आहे. जीवन खूप सुंदर आहे आणि माझ्या जीवनातला प्रत्येक क्षण हा स्वकल्याणासाठी आणि इतरांच्या जीवनामध्ये थोडा तरी आनंद निर्माण करू शकता. बघा तुम्ही काय नाही करू शकत. आज स्लम एरियाच्या मुलांना ट्युशनची फी नाही परवडत. तुमचा जो वेळ आहे 1 तास त्यांच्यासाठी द्या. बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कसा राहील. मी तुम्हाला सांगते, प्रत्येक क्षणाला आनंदाने जगायला सांगा. क्या नाही कर सकते. प्रत्येक गोष्ट करायला पैसा लागत नाही. काही गोष्टी तुम्ही सेवा भावनेने करा. एखाद्याच्या जीवनामध्ये आनंदाची निर्मिती करा. जसा आनंद पेरा, निसर्गाचा नियम काय आहे? मल्टिपल करून आपल्याला देणं. जसं मी सांगितलं की एक बी शेतात पेरलं, मल्टिपल धान्यामध्ये त्याचं रूपांतर होतं. एकाच्या जीवनात आनंद निर्माण करा, तो अखंड ब्रह्मांड तुमच्या जीवनात आनंद निर्माण करेल. आणि म्हणून जीवनाचा प्रत्येक क्षण कसा असला पाहिजे? फुल टू एन्जॉय आणि पूर्ण आनंदाने. आणि त्याच्यानंतरचं लास्ट जे डॉक्टर मिकाउसींनी 5वं तत्व सांगितलंय ते म्हणजे आज मैं हर जीवित प्राणी के प्रती और निर्जीव भी प्राणी, येथे जीवित लिहिलेलं आहे, सजीव आणि निर्जीव असा शब्द आहे तिथे. सजीव आणि निर्जीव प्राण्यांबद्दल थँकफुलनेस ठेवणार. चला, इथे चप्पल बुट कोण कोण घालते सांगा बरं जरा. चप्पल बुट घालणारे लोक कोण कोण आहे? आता दिशा मॅडमला मगाशी चान्स दिला होता. दुसरं अजून एखादी व्यक्ती. अंकिता मॅडम चप्पल घालता का हो? हो घालते ना मॅम. ओके, आतापर्यंत किती चप्पला बुट तुटले असतील? कधी त्या चपलेला थँक्यू म्हटलं का? नाही म्हटलं, खरंच नाही. एक लक्षात घ्या आता, आपली साधी जी चप्पल बूट सँडल जी आपण घालतो, त्या चप्पल बूट सँडलला लहानपणापासून आपण किती चपला तुटल्या, किती बूट तुटले असतील, किती सँडल तुटले असतील. त्या चपलेचं सुद्धा किती उपकार आहे आपल्यावर माहिती आहे का? उन्हाळ्याचे चटके तिने सोचले, पावसाचा चिखल तिने सोचला, थंडीतली थंडी देखील तिने सोचली. एखाद वेळेस तुमच्या पायामध्ये काटा, त्या चपलेमध्ये काटा जरी गेला ना, तर तो काटा सगळ्यात पहिले तिने सहन केला आणि तिच्या सहनशीलतेच्या पलीकडे असेल तरच तो तुमच्या पायापर्यंत पोचला. याचाच अर्थ काय आहे? ती चप्पल देखील तुमच्या जीवनामध्ये इतकं महत्वाचं स्थान होते. पण मनुष्य सगळ्या गोष्टींचा, वस्तूंचा वापर करतो, पण थँक्यू देखील म्हणत नाही. आणि आज तुम्हाला मी या रेकीच्या 5व्या तत्वाच्या माध्यमातून सांगते की विचार करा, आपल्या कुटुंबामध्ये आताच तर न्यूक्लिअर फॅमिली झालेली आहे, छोटी फॅमिली झालेली आहे. आणि त्या छोट्या फॅमिलीमध्ये 2-4, आता तर काय हम दो हमारा एक, आणि त्याच्यातही लग्नाला उशीर. या सगळ्या जी आपली ही कुटुंब व्यवस्था नाही आहे, लक्षात घ्या, पुढच्या काळामध्ये भावाला बहिणीचं नातं समजणार नाही. कारण बहीण त्यांनी आयुष्यात पाहिलेली नसेल. हम दो हमारे एकच्या चक्करमध्ये भावाला भाऊ समजणार नाही. काका, मावशी, मामा, मामी हे नाते तर ग्रतप्राण झालेले असतील. कोणाला, मुलांना ते अनुभवायला भेटणार नाही. विचारा, आपण कधीतरी आपल्या मावशीकडे 2 रात्र काढल्या असतील, आत्याच्याकडे राहिल्या असेल, आत्या आपल्याकडे आले असतील, आत्ते भाऊ, मामे भाऊ आले असतील, आपण त्यांच्या क्षणासोबत लहानपणी जगलेले क्षण आजही आठवणीत असतील. पण आपल्या मुलांना या सगळ्या गोष्टी मिळतील का हो नवीन पिढीच्या? थोडा विचार करा की आपण कुटुंबाला, समाज व्यवस्थेला कुठे नेऊन ठेवलेलं आहे. फक्त थँकफुलनेस. माझ्या जीवनात काय नाही, माझ्या जीवनात काय नाही, या गोष्टीच्या मागे आपण धावतोय. पण जे सुंदर गोष्टी आपण जगू शकतो ना, म्हणून मी तुम्हाला म्हणते, आज तुमचे आई वडील तुमच्या जवळ नसतील, ज्यांचेही आई वडील खेड्यावर राहत असतील, दुसऱ्या गावात राहत असतील, एक फोन त्यांना दिवसभरातनं करा. एक एक 5 मिनिटं तरी त्यांच्याशी बोला, 2 मिनिटं तरी बोला आणि त्यांना थँक्यू म्हणा. त्यांना तुमच्याकडनं पैशाची अपेक्षा नाहीये. तुमच्या आई वडिलांना, त्यांना तुमच्या सोबत 2 शब्द बोलायचे असतात, पण आपण तेही बोलत नाही. विचार करा, आपण तेही बोलत नाही की त्यांच्या सोबत आपण प्रेमाने 2 शब्द बोलू. आपल्या एकाच घरात 4 लोक राहतो, एकमेकांना फक्त गृहीत धरतो, पण संवाद हा सहभावनापूर्वक होतच नाही. आणि कितीतरी नात्यांना जगण्याचा आनंद राहून जातो. म्हणून सांगितलं की तुमचं असणं त्या कुटुंबामध्ये खूप आधार आहे. आणि त्या आधारासाठी कुटुंबामध्ये संवाद करा, तो सहभावनापूर्वक संवाद करा. आज विचार करा, मी तुम्हाला सांगते की एका ठिकाणी आम्ही
संडे होता, फॅमिली सोबत मुंबईला गेली असताना हॉटेलमध्ये गेलो. आम्ही ऑर्डर केली. आमच्या सोबत अजून एक फॅमिली आली नंतर थोड्या वेळात. आणि आमचा ऑर्डर येईपर्यंत आम्ही गप्पा मारत बसलेलो होतो. तेवढ्यात जे दुसरी ऑर्डर आली, दुसरे लोक आले आणि त्यांनी ऑर्डर दिली मेन्यू कार्ड मधनं, आणि त्यांच्या खिशातले 4 पिल्लं 6 इंची 6 बाय 3 इंचीचे पिल्लं बाहेर पडले. आणि जोपर्यंत ऑर्डर आला आणि ऑर्डर संपेपर्यंत त्या पिल्लावर स्कोल करता करता त्यांनी ऑर्डर दिलेली खाल्ली आणि परत ते पैसे पे करून निघून गेले. खरंच सांगा, संडेचा दिवस होता. कुटुंबासोबत काही वेळ प्रेमाने घालवण्यासाठी एकत्र आले होते, पण त्या मोबाईल नावाच्या यंत्राने त्यांच्यामध्ये तो संवाद होऊच दिला नाही. म्हणून घरामध्ये खरोखर नियम करावं की रात्रीच्या वेळी मोबाईल नसावे, जवळ नसायला पाहिजे. त्याचे रेडिएशनचे तर होणारे दुष्परिणाम आहेतच, पण त्याही पलीकडे आपल्या घरामध्ये जर तो संवाद नसेल, विचार करा, तुमच्या घरात मुली असतील, उद्या त्यांच्या घरी जातील, तुम्ही केव्हा त्यांच्याशी मायाने बोलणार आहे? ते मुलं आहेत, ते एकदा त्यांच्या करिअरमध्ये बिझी होऊन जातील. आणि म्हणून लक्षात घ्या, जे आहे ना त्याचा भरभरून जगण्याचा आनंद करा. त्या मोबाईलवर रील पाहून वेळ घालवण्यात कोणाचंच भलं नाही होणार हो. कारण त्याच्यामुळे तुम्ही जर ज्या महिला घरामध्ये सासबी किंवा कभी बहुतीवाल्या सिरियल सारख्या पाहत असेल, काय दाखवतं त्याच्यात? कुठलं नातं सांभाळताना दाखवतंय हो त्याच्यात? नात्यांचा विस्फोटच विस्फोट तिथे आहे. कुठली एनर्जी आपण आपल्यामध्ये ग्रहण करतोय त्याच्यातनं? त्या सिरियली बघण्यापेक्षा एखाद्या चांगलं चरित्र वाचा. मा सावित्रीचं चरित्र वाचा, मा जिजाऊचं चरित्र वाचा, झाशीची राणी लक्ष्मीबाईचं चरित्र वाचा, अहिल्या देवीचं चरित्र वाचा, रमाईचं चरित्र वाचा. वाचण्यासाठी खूप काही आहे, बघण्यासाठी पण युट्यूबवर त्यांचे जीवन चरित्र आहे. जर तुमच्यातच नसेल तर आपण पुढच्या पिढीला कोणते संस्कार देणार आहे? का आज शिवाजी घडत नाहीये? का आज संतांचे जन्म कमी होतात आहे? कारण आज माताच कुठेतरी त्या संस्कार देण्यात कमी पडत्या, कारण ती गुंतली आहे सासबी कभी बहुतीमध्ये, माझ्या नवऱ्याची दुसरी बायकोमध्ये. काय देतात आहेत विचार करा. आपण काय ग्रहण करू, जे पेराल तेच बाहेर पडणार आहे ना. आणि म्हणून तुम्हाला सांगते की आयुष्य खूप सुंदर आहे, आणि ते जगायचं असेल ना तर या भौतिक गोष्टीमधून बाहेर पडा, कुणाच्या तरी कामात पडा, जे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आनंद निर्माण करा. एक लक्षात घ्या की मी आयुष्यात आय वॉज द मोस्ट काइंड पर्सन. मी माझ्या आयुष्यातल्या दुःखांसाठी सतत सतत रडत राहत होते, पण जेव्हा हे रेकी नावाचं अमृत माझ्या हातात पडलं आणि जेव्हा मी ते भरभरून लोकांना वाटायला सुरुवात केली ना, तर आज मी जे जीवन जगते आहे ते माझ्या स्वप्नातलं जीवन जगते आहे. कारण मी ज्या अपेक्षा नव्हत्या केल्या त्या गोष्टी मी या रेकी अमृताने पूर्ण केलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला सांगते की या ऊर्जेला जेव्हा ग्रहण करताय, का बरं मी 3 दिवस तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काम केलं? कारण रेकी ही एवढी पवित्र ऊर्जा आहे. मी पहिल्या दिवशी जर रेकीचे 5 तत्व तुम्हाला शिकवले असते तर खरोखर त्याचा एवढा इफेक्ट झाला असता का? 3 दिवस आपण पेरणी केली, काल पाचच्या दुःखात आपण बाहेर पडलो, तेव्हा कुठे आज हे 5 तत्व समजून घेण्यासाठी तुमची मानसिकता झाली, आणि आज 356 लोकांपर्यंत ती ऊर्जा पोहोचत आहे. विचार करा, कठीण आहे 10 मॅम दिवसांचं सेशन, आणि तेवढा पेशन्स ठेवणं पण खूप कठीण आहे. बोला अंकिता मॅडम, काय म्हणणं आहे तुमचं? मला इथे मेन्शन करायचंय मॅम, तुम्ही जे 3 दिवसाचं जे आधी घेतलं ना मॅम, अफर्मेशन टेक्निक वगैरे हे केलं, मी केलं ते मॅम, मी खूप शांत झाली आणि त्याचा परिणाम इतका पॉझिटिव्ह झाला की आज माझा जॉब लागला. चला, अभिनंदन, खूप खूप माझं अभिनंदन. खूप खूप थँक्यू थँक्यू मॅम, तुमचं थँक्यू थँक्यू. थँक्यू. कुठून आहात अंकिता मॅडम? मी मुंबई ओके, डोंबिवली. थँक्यू. तर एक लक्षात घ्या, तुमचे जे विचार आहे, पेरणी जशी कराल तसं कापावं लागेल, एवढं कुठंच हे साधं सोपं गणित आहे. म्हणून आज बघा, आपण जे रेकीचे 5 तत्व शिकलो, त्या 5 तत्वांमध्ये आपण हीच गोष्ट शिकवली. पहिलं तत्व, आजच्या दिवस मी राग करणार नाही. दुसरं तत्व, मी आजच्या दिवस चिंता करणार. जीवन कुठे जगायचं? फक्त आज मध्ये, ओनली फॉर टुडे. माझ्यावर जे आशीर्वादाची कृपा झाली आजपासून, मला तरी वाटत नाही की या 356-57 लोकांपैकी कोणी स्वतःला भाग्यशाली समजणार नाही. का इथे बसले सगळे भाग्यशाली आहेत? मग आज प्रत्येक जण भाग्यशाली आहे का? चलो, ग्रेट. त्याच्यानंतर आपल्यावर ज्या काही जबाबदाऱ्या आहेत त्या पूर्ण इमानदारीने पूर्ण करायच्या आहेत, आणि सगळ्या जीवित प्राणींप्रती एक मातृत्व भाव, एक दयालू भाव ठेवायचा आहे, आणि निर्जीव वस्तूला सुद्धा थँक्यू म्हणायचं आहे. कारण विचार करत अशा कितीतरी वस्तूंचा आपण उपभोग घेतो, पण आपण थँक्यू म्हणत नाही. रोज आपल्या घराच्या भिंतींना सुद्धा स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा. कारण उन्हाचा
त्या चटके पण आपल्याला पडू देत नाही, छत देतात. भाड्याचं असेल, एका रूमचं असेल, पण छत आहे ना तर आपण भाग्यशाली आहोत. विचार करा, आज आपल्याला अंगभर घालायला कपडे आहेत, आपण भाग्यशाली आहोत. प्रत्येक गोष्टीसाठी थँकफुलची भावना ठेवा. आयुष्य खूप सुंदर आहे आणि त्याला आपण अधिक सुंदर आणि अधिक सकारात्मकतेने याच पद्धतीने जगू शकणार आहे. आणि या सुंदर जीवनाचा सुंदर असा निरंतर अनुभव आपण आपल्या जीवनामध्ये असाच घेणार आहे. चला तर, हे झाले आपले रेकीचे 5 तत्व. आता पुढे जाऊ आणि या ऊर्जांना रेकीची विशेषता काय आहे ती आता आपण समजून घेणार आहोत, की रेकीची विशेषता काय आहे आणि कशा पद्धतीने ही रेकी ऊर्जा आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण करते. तर लक्षात घ्या की रेकी उपचार जो आहे, या रेकी उपचारासाठी आपल्याला रेकीने आपले शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक लेवलच्या समस्या आपण सोडवू शकतो. तर रेकी उपचार करने की इच्छा रखने वाले हर एक को रेकी वाहक बनना अनिवार्य. रेकी वाहक म्हणजे रेकीचा एक शक्तिपात ही प्रोसेस असते, एनर्जी एक्सचेंज. आणि त्या एनर्जी एक्सचेंज प्रक्रियेनंतर तुम्ही स्वतः ही उपचार पद्धती स्वतःसाठी आणि इतरांसाठी स्पर्शाच्या माध्यमातून आणि जेव्हा सेकंड लेवलला येता तेव्हा जगाच्या पाठीवर डिस्टन्सच्या माध्यमातून कुठेही तुम्ही ही ऊर्जा पोहोचवू शकता. ही ऊर्जा जेव्हा तुम्ही कराल तेव्हा जेव्हा मेडिटेशन प्रॅक्टिस कराल तर तेव्हा एका जागी बसून जेव्हा तुम्ही ऊर्जा तयार करता, मेडिटेशन करता, तर त्याची व्हायब्रेशन्स पूर्ण पॉझिटिव्ह होतात. तुम्ही असलेल्या ठिकाणी आपोआप सकारात्मक वातावरण तयार होतं. तुम्हाला आजूबाजूला लोक, गॅरंटी देते मी, सेल्फी चॅलेंज असतं माझं, की आज सेल्फी काढून घ्या, 21 दिवसानंतर लोक तुम्हाला विचारायला लागतील वेगळं काय करत आहे. तुमच्या चेहऱ्यावर ग्लो दिसून राहिलाय, तुमच्या चेहऱ्यावर आनंद दिसून राहिलेला आहे, नेमकं करत काय आहे असं लोक तुम्हाला विचारतील. ही ऊर्जा देताना जेव्हा तुम्ही उपचार कराल, आणि इथून पुढे आपण उपचार शिकू, तर तो उपचार करताना हस्तस्पर्श हलका असला पाहिजे. हस्तस्पर्श कसा असला पाहिजे? हलका असला पाहिजे. असा जिथेही तुम्ही हात ठेवाल असं दाबून बिबून नाही, फिदर टच, जसं एखाद्या मोर पिसाचा स्पर्श व्हावा त्या पद्धतीने हस्तस्पर्श हलका असला पाहिजे. हाताची पोझिशन कशी असेल? कप शेप मध्ये असेल. रेकीची जी ऊर्जा तुमच्या हातातनं प्रवाहित होईल ती या पद्धतीने प्रवाहित होत असते. त्याच्यामुळे हस्तस्पर्श हलका असला पाहिजे. ज्या पद्धतीने संवेदना तुम्हाला स्वतःला जाणवतील, तर इतरांना जेव्हा उपचार कराल तर त्याच सेम संवेदना तुम्हाला जर थंड जाणवत असेल समोरच्याला थंड जाणवेल, तुम्हाला गरम संवेदना जाणवत असतील तर समोरच्याला गरम संवेदना जाणवतील. तुम्हाला जर राऊंड राऊंड फिरणारी एक ऊर्जा हातात जाणवत असेल तर समोरच्याला देखील तीच ऊर्जा जाणवेल. कधी कधी काय होतं की उपचार करताना एखादा पेशंट झोपून जातो, तरी देखील त्याला उपचार पूर्णपणे प्राप्त होत असतो. जसं सर्दी खोकला झाला तर डॉक्टर म्हणतात 3-4 दिवस औषध घ्यावं लागेल, व्हायरल आहे 7 दिवस औषध घ्यावं लागेल, टायफॉइड आहे 20-25 दिवस औषध घ्यावं लागेल. मोठ्या आजारांसाठी डॉक्टर म्हणतात दीर्घकालीन मेडिसिनवर यावं लागतं. तर याच पद्धतीने रेकी उपचार तुम्हाला औषधांसोबत, रेकी मध्ये कुठलंही आपण पेशंटचं औषध बंद करत नाही, उलट त्याच्या औषधाला सुद्धा रेकी ऊर्जांनी चार्ज करून आपण त्याला देत असतो. आणि म्हणूनच हॉस्पिटलमध्ये ही रेकी ऊर्जा वापरली जाते. फास्ट रिलीफ होण्यासाठी, फास्ट रिकव्हरीसाठी ही रेकी ऊर्जा हॉस्पिटलमध्ये वापरली जाते. एखाद्याचा रेकीवर विश्वास नसेल तरी देखील त्याला फायदा होतो, कारण साखर म्हणजे गोडवा, याला आपण चुकवू शकतो का? जसा ज्या पद्धतीने उसाचा रस हा गोडच असेल त्या पद्धतीने रेकीचा उपचार हा उपचारच असणार आहे. डॉक्टर मिकॉसिननी या उपचारांसाठी 24 पॉइंट आपल्या शरीरामध्ये सांगितलेले. किती? 24 पॉइंट सांगितलेले आहेत. पण आता एवढ्या फास्ट मध्ये आपण म्हणजे कमवतो आणि त्या कमवलेल्यासाठी जेवायला वेळ भेटत नाही, अशी आपली अवस्था आहे की नाही? 2 मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं शांततेत बसून जेवायला वेळ नाही आहे. मग खरोखर डॉक्टर मिकॉसिननी सांगितलं 24 पॉइंट, आणि रेकी म्हणते एका पॉइंटसाठी 3 मिनिटं लागते. तर खरोखर 72 मिनिटं हिलिंग करायला वेळ आहे का आपल्यासाठी? मुळीच नाही. कारण खायलाच तर वेळ नाही, तर कुठं 72 मिनिटं हिलिंगसाठी वेळ काढू स्वतःच्या बॉडीला? म्हणून आपल्या प्राचीन योग मुनींनी शरीरावर 7 चक्र सांगितलेले आहे आणि प्रत्येक चक्रावर 3 मिनिटं, म्हणजे 21 मिनिटं तर आपण स्वतःच्या आरोग्यासाठी काढूच ना. कारण एक लक्षात घ्या, एका हिंदी पिक्चरच्या स्टारनी काय म्हटलं माहितीये का? जर तुम्ही स्वतःच्या आरोग्यासाठी 1 तासही काढू शकत नसेल, स्वतःच्या आनंदासाठी 1 तासही काढू शकत नसेल, तर तुमच्या जगण्यापेक्षा
पुढचं वाक्य तुम्हाला समजलं असेल, बरोबर की नाही? आणि म्हणून आनंदाने जगण्यासाठी, आरोग्य संपन्न जगण्यासाठी, स्वतःच्या आरोग्यासाठी उत्तम आहार, उत्तम व्यायाम यासाठी तुम्हाला वेळ द्यावाच लागेल. का बरं द्यावा लागेल? ऊपर से बुलावा जल्दी नहीं आना चाहिए इसलिए. कारण आपलं अस्तित्व आहे तोपर्यंत सगळी दुनिया आहे. आपल्याला काय झालं तर आपल्याच नातेवाईक, आपल्याच घरचे, आपल्याच जवळचे 4 तासात पोहोचून मोकळे. मग काय, एका छान नवीन फोटोमध्ये फ्रेम लागेल, त्याच्यावर चांगला काही दिवस ताज्या फुलांचा हार, मग सुकलेल्या फुलांचा हार. मग तुम्हाला माहितीच आहे आपल्या घरात किती पूर्वजांचे फोटो आहेत. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत जीवन बोला जगायचं आहे. जिंदगी काटना है या जीना है? आज से क्या करोगे बताओ बरं, जिंदगी जिओगे या काटोगे? चला पटकन चॅटबॉक्स मध्ये टाइप करा, काय कराल? जीना है या काटना है? एक शब्द में बता दो. चलो, जिएंगे, जीना है, जीना है, जीना है, जिंदगी जीनी है, जीनी है, जीने. व्हेरी गुड. एकाने काटना नाही लिहिलेलं आहे. अभिनंदन, आजचा क्लास सक्सेस झाला, क्योंकि हम जिंदगी काटने की अवस्था में आज जीने की अवस्था में आ गए. तर सगळ्यांनी त्याच्यासाठी काय करायचं आहे? असा एक हात करा बरं सगळ्यांचा, आणि शाबाश की द्या जरा स्वतःला, शाबाश. आजपासनं मी तुला आनंदी ठेवणार आहे आपल्या देहाला. म्हणून आजपर्यंत खूप अन्याय केला या देहावर, आपण याला खूप दुःख दिलं, तणाव दिला, टेन्शन दिला. पण आजपासनं आपण या देहाला काय देणार आहे? परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्याच्या ऊर्जांनी परिपूर्ण करणार आहे. आणि प्रत्येक क्षण म्हणणार आहे मी स्वस्थ आहे, मस्त आहे आणि जबरदस्त आहे. माझं आयुष्य खूप सुंदर आहे. माझ्या देवानी मला काय काय दिलेलं आज बघा. तर आज मोठे दिवस करा की तुम्ही भाग्यशाली असण्याचे किती कारण तुम्हाला सापडतील. बघा, शोधा. आज तुम्हाला घरी दिवसभर कटकट करणारा असेल, पण जोडीदार आहे हो त्या एकाकी जगणाऱ्या लोकांना विचारा की ज्यांच्या घरी कटकट करणारे कोणी नाहीये. बरोबर आहे? आज आपले मुलं ऐकत नाही, कंप्लेंट करणाऱ्या माता भगिनींना म्हणा की त्रास देणारा असेल आज मुलगा तुमचा, मुलगी तुमची, पण तुम्हाला आई बाबा म्हणून हाक मारणारं कोणी आहे? तुमच्यासारखं भाग्यशाली कोणी नाहीये. आज विचार करा, आयुष्य जगण्याची कला आपण शिकतोय, आणि जेव्हा तुम्ही या 5 तत्वांसोबत जीवन जगायला लागाल, आयुष्य मल्टिपल दृष्टीने तुमचं खूप सुंदर होणार आहे. आणि या सुंदरतेच्या याच्यावर या नवजीवनाला आपण स्वीकारणार आहे. आणि या आनंदासोबत जिंदगी कैसे है हमें जीनी है. ओके, सो कोण कोण तयार आहे या जगण्याच्या अवस्थेमध्ये येण्यासाठी आणि जीवनाला जगण्यासाठी? सो व्हेरी गुड. सगळ्यांचे हात असे दोन हात से बोलो, यस आय एम रेडी, यस आय एम रेडी, यस आय एम रेडी, यस आय एम रेडी. ओके, सो विश यू ऑल द बेस्ट. आजचं सेशन कसं वाटलं? एक दोन फीडबॅक घेऊ आपण, नंतर पुढे जाऊ. ओके, उद्याच्या सेशन मध्ये आपण शिकणार आहे, आजचा इतिहास राहून गेला आपला, तर रेकीचा इतिहास घेऊ. आणि औरा, उद्याचा टॉपिक आहे आपला औरा, ह्युमन औरा. मी तुम्हाला तुमच्या डोळ्यांनी स्वतःचा, वस्तूंचा आणि इतर व्यक्तींचा औरा बघायला शिकवणार आहे. विदाऊट एनी टच औरा स्कॅन करायला शिकवणार आहे. त्याच्यानंतर 2 व्यक्ती एकत्र येतात तर त्यांचा औरा एकमेकांमध्ये कसा मिक्स होतो, आणि म्हणून का बरं चांगल्या लोकांची आपल्याला सवय लावायची. एक साधी गोष्ट तुम्हाला इथे सांगते. एक व्हॉलेंटियर लागेल. मिलिंद देशमुख सर, अनम्यूट करा. येस मॅम. येस सर, मॅम. बिस्लेरी जर तुम्ही इन जनरल नॉर्मल ठिकाणी घ्यायला गेला तर कितीला भेटेल एक बॉटल पाण्याची? 20 रुपये. 3 स्टार 5 स्टार हॉटेलमध्ये? तिथं तर प्रश्नच नाही, त्याची कॉस्ट खूप व्हॅल्यू ऍडिशन होईल, त्याचा प्रश्नच नाही. बरोबर आहे, म्हणजे काहीतरी वाढलेली असेल. आपण 30 ची बॉटल 50 100%. 100 ला पकडू, आणि तीच हो, 1 लिटरची बॉटल जेव्हा तुम्ही एअरपोर्टवर घ्याल तर कितीला होईल? तिथं तर प्रचंड महाग असतं. बरोबर आहे. म्हणजे विचार अनेक करा, पटीने. तो टपरीवर 10 रुपयाचा चहा भेटतो, तिथे 180 रुपयाचा चहा आम्ही फेकून दिला होता, काहीच टेस्ट हो नव्हती. ठीक आहे. हो तर हो. विचार करा की मग आपण या व्हॅल्यू का बरं वाढली? मिलिंद सर, व्हॅल्यू वाढण्याचं कारण काय असेल? तिथं त्याला जे लक्झरी पॅरामीटर्स ऍड होतात तिथले. लक्झरी पॅरामीटर ऍड होण्यापेक्षा त्या बॉटलचं जागा बदलली बरं, अस्तित्व बदललं. बॉटल तीच होती, पण ती ज्या येस. ऍटमॉस्फिअर मध्ये राहते ना, त्याच्यामुळे तिची व्हॅल्यू वाढली. मग आता तुम्ही बरोबर. विचार करा की तुम्ही तुमच्या आजूबाजूला अशा किती, कोणत्या 5 लोकांच्या मध्ये राहता ज्याच्यामुळे तुमची व्हॅल्यू वाढेल? तुम्ही बरोबर. जीवनाप्रती सतत रडणाऱ्या व्यक्तीसोबत राहत असाल तर तुम्ही आयुष्यात रडत राहाल.
तुम्ही नक्की. जीवनामध्ये सतत आनंदी. आता बघा या 10 दिवस मध्ये तुम्ही मला ऐकाल तर फुल टू एनर्जी ठेवून एनर्जी तुम्हाला भेटून जाईल, बरोबर की नाही? नाही जिंदगी में कुछ तो भी करना है. पण जसा आता क्लास संपेल आपला 10 दिवसानंतर समजा, तर त्याच्यानंतर तुम्ही जर मी सांगितलेल्या गोष्टी फॉलो नाही केल्या तर परत जैसे ते. पण जर निरंतर तू बरोबर. अशा सकारात्मक ऊर्जांमध्ये तुम्ही ऐकत राहाल तर तुमच्या ऊर्जांमध्ये आपोआप तो बदल होईल. कारण 21 दिवस आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याची न्यूरोपाथ तयार होते आणि तुम्ही आनंदी जगायला लागाल. 10 दिवसात बदल नाही होणार, पण बदलांची सुरुवात व्हायला लागेल. पण त्याला तुम्हाला नित्यनियमाने फॉलो करावं लागेल. म्हणून लक्षात घ्या, आता आपण 5 मोठ्या लोकांबद्दल नाही राहू शकत. विचार करा तर पण 5 लोकांची पुस्तकं आपल्याकडे आहे. मी एका शाळेमध्ये वर्कशॉपला गेली आणि स्टाफ आपल्या पॅरेंट्ससाठी वर्कशॉप होतं आणि एक प्रश्न केला, तुमच्या घरात 5 मोटिवेशन पुस्तकं कोणती आहेत? 100 लोकांचा वर्कशॉप चालू होता आणि फक्त एका शिक्षिकेचा हात रेज झाला की माझ्या घरी 5 सकारात्मक ऊर्जा देणारे पुस्तक आहे. 100 लोकांपैकी एका व्यक्तीकडे पुस्तक होतं. पण ते पुस्तक, विचार करा, आपल्या आजूबाजूला असं वातावरण क्रिएट करा ज्या गोष्टी आपण मुलांना देऊ. जर तुम्ही सर शिकवलं की एखाद्या नात्याबद्दल तुम्ही कटुता निर्माण केली तर त्या नात्यामध्ये तो कटुता बघेल. पण लहानपणापासून तुम्ही नाते जपायला शिकवले तर ते मूल त्या नात्यांना जगायला शिकेल. म्हणून अशा 5 लोकांसोबत स्वतःला ठेवा जे तुम्हाला सतत मोटिवेट आणि सकारात्मक ठेवतील. पण आपण करतो काय? अशा नात्यांमध्ये गुंतून पडतो की ज्या नात्यांमध्ये आपण पॉझिटिव्ह विचार शोधतच नाही. ज्या असलेली पॉझिटिव्ह शोधण्याच्या पैकी त्या व्यक्तींमधली नकारात्मकता शोधत राहतो. बघा, व्यक्ती कधीही वाईट नसतो. काही ना काही चांगलं आणि वाईट गुणधर्म ते ग्रहण केलेले असतात. आजपासून आपली दृष्टी बदला आणि त्यांच्यामध्ये नेमके काय चांगले गुण आहे ते चांगले गुण शोधा आणि आपल्या कुटुंबामध्ये संवाद सुरू करा. पाठीवरून मायेने पत्नीच्या हात फिरून विचारा, का ग आज दिवसभरात तू थकली का? पत्नीने काळजीपूर्वक पतीच्या त्या भावनांना समजून घ्या, कारण तरच कुटुंब बदलेल. आपल्या मुलांना आदर्श द्या. छत्रपती शिवरायांचे, स्वामी विवेकानंदांचे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे, शाहू महाराज आणि फुलेंचे विचार करा. आपण काय संस्कार देतोय? आजचे पोरं अॅनिमी आणि फ्री फायर, रोज मुलांच्या अपघाताच्या घटना येतात. अगदी कालचीच नागपूरची घटना होती. 17 वर्षाच्या 12वीच्या मुलीने एका गेमचा टास्क पूर्ण करण्यासाठी स्वतःच्या गळाला चिरा राहून स्वतःचं आयुष्य संपवलं. काय करत होती ती? गेमचा टास्क पूर्ण करत होती. 12वीतली मुलगी. काल परवाचीच घटना आहे, पेपरला आलेली. विचार करा की ते कुठले आदर्श घेऊन जगतात आहे. पण आपण चुकलो, त्यांना त्या आदर्शापर्यंत पोहोचवू शकलो नाही पालक म्हणून. म्हणून मुलांना बाहेरच्या जगातले दुसरे आदर्श त्यांनी ग्रहण केले. ही आपली जबाबदारी आहे की आपल्या कुटुंबामध्ये आपण त्यांना कुठले संस्कार देतो, कुठले आदर्श देतो, ते आपलंच अनुकरण करणाऱ्या, आपणच त्यांचे आदर्श बनणाऱ्या. म्हणून आपले मुलं टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी, किंवा आता त्या दिवशी मी नुकतीच बँकेत गेली आणि मॅनेजरशी संवाद साधत होती तर त्यांनी एकच सांगितलं, मॅडम म्हणे एका एसटी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आपल्या पत्नीच्या ऑपरेशनसाठी 1,70,000 रुपये जमा केले होते आणि एका रात्रीत मुलांनी ते गेम मध्ये उडवले. त्या माय माऊलीचं ऑपरेशन थांबलं. कुठे चुकतोय? कुठे समाज? आणि माझा एकच उद्देश आहे की हे जे सगळं समाजात घडतंय ना, कुठेतरी ती आनंदाची नवनिर्मिती आपल्यापासून सुरू केली तर आयुष्य खूप सुंदर होऊन जाईल आणि आपण अधिक चांगल्या पद्धतीने जगू शकू. म्हणून आजचा होमवर्क आहे, मी भाग्यशाली असण्याचे जेवढे कारण तुम्हाला दिसतात आहे ना ते लिहून काढा. आयुष्य खूप सुंदर आहे, अधिक सुंदर होऊन जाईल. शेवटी स्वाती मॅडम बोला, काय म्हणताय? तुमचं मत काय आहे? पटकन. थँक्यू सो मच मॅडम. आजचं सेशन फारच ऊर्जात्मक झालंय, एनर्जेटिक, जबरदस्त. चला, थँक्यू. थँक्यू थँक्यू. अंजली मॅडम तुमचा हँड रेज आहे, बोला काय म्हणताय? येस मॅम, थँक्यू सो मच. खूप छान वाटतंय आणि गेल्या 2 दिवसामध्ये तर खूप पॉझिटिव्ह वाटतंय आणि जी एनर्जी लो झाली होती तर ती मला खूप वाढल्यासारखी वाटते. तर थँक्यू मॅम. आणि असं होत होतं ना की आजचं लेटेस्ट म्हणजे की जर कोणासोबत भांडण झालं ना तर मी फार विचार करायचे, अरे आता कसं होईल, काय बोलणार. पण आज असतं लेट्स गो, ठीक आहे, चालू दे जे आहे ते. म्हणजे एवढं मला छान वाटतंय. तर थँक्यू मॅम, खरंच त्यासाठी. थँक्यू थँक्यू थँक्यू. सुनीता पाटील मॅडम. येस. थँक्यू मॅम. मी तुमची मास्टर लेवलची आहे, पण ह्याच्यासाठी फोन केला. तुम्ही सेल्फी बोलला होतात ना, सेल्फी काढून ठेवा. तर माझ्या चेहऱ्यावर पिग्मेंटेशनचे असे डाग होते, पूर्ण माझं गाल भरलेलं. पण मॅम ते मेडिटेशन वगैरे सगळं तुम्ही सांगितलेलं सगळं फॉलो केल्यानंतर आज माझ्या चेहऱ्यावर एक डाग नाहीये.
मी खूप किती खूप वेळा विचार अभिनंदन. केला तुम्हाला सांगायचं पण आता हा विषय निघाला सेल्फीचा, म्हणून म्हटलं नाही तुम्हाला सांगते मी. आता मला विचारतात लोक, अगं तुझ्या चेहऱ्यावरचं म्हणजे ॲलोपॅथी झालं, होमिओपॅथी झालं, सगळे झालं, खूप पैसे खर्च केले या चेहऱ्यासाठी मी, कारण एकदम ग्लो हे होतं. पण आता आता माझं वय 53 आहे, मला लोक विचारतात की काय केलं चेहऱ्यावरती की एवढा तुझा चेहरा क्लीन झाला वगैरे. थँक्यू मॅम. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला, आजचं सेशन कसं वाटलं नक्की शेअर करा. सेशन आवडत असेल तर यूट्यूबला लाईक करा, सबस्क्राईब करा, कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब माझ्या म्हणजे इतर लोकांच्या माझ्या उद्देशाला पूर्ण करण्यास सहकार्य असतं. मला ऐकून घेतलं यासाठी कोटी कोटी आभार. दिव्य रेकी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. परत भेटू उद्या नव्या ऊर्जांसोबत, औराचं नॉलेज घेण्यासाठी, औरा बघण्यासाठी. थँक्यू 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 व्हेरी मच. धन्यवाद.